ओके. ओके. तो आपण एक जनरल चर्चा केली कालच्या आपल्या एक्सपेरिमेंट बद्दल, आणि आपण आत्ता सबमिशन कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, क्रुटिनी कशी करायची, आणि आपण थोडंसं काही जनरल एक टॉक केला की चॅलेंजेस आहेत आणि त्या चॅलेंजेसवर आपली थिंक, आपण सोल्युशनवर गेलो पाहिजे, आणि नॉट ओन्ली द थिंक बट आपण इम्प्लिमेंटकडे गेलो पाहिजे, अशी एक मनोवृत्ती तयार झाली पाहिजे. हा एक या सर्व बोलण्याचा हेतू होता. आणि आपण आता आपल्या प्रेझेंटेशन प्रमाणे शिकायला सुरुवात करू. ओके. काल आपण अशी एक सायक्लिसिटी बघितली होती. एक्स्ट्रीमली सॉरी, माझ्याकडनं आत्ता पण नाही चेंज झालं, पण पुन्हा पुन्हा तेच रेकॉर्डमध्ये येणं इट्स नॉट गुड, म्हणून मी तुमच्या समोर चेंज चेंज करून घेतो. आपण बघितलं होतं की इथं 08 पाहिजे, आणि त्यानंतर इथं 18 पाहिजे, कारण ते पुन्हा परत असंच रेकॉर्डमध्ये येईल. त्यापेक्षा चेंज केलेलं बरं. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. आणि म्हणून आपण एक जस्ट मिनिट. हा. सो आपण एक सायक्लिसिटी बघितली होती की 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. असं हे वाढतच राहील. हे तुम्हाला पण लक्षात आलं असेल. वाढत राहील. मग या केसमध्ये आपल्याला असं मिळालं होतं, हे काय आहे? याच्यामधून काय साध्य करायचं आपल्याला? एक ऍक्टिव्हिटीज आहे. ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं आहे. तर आपल्याला असं लक्षात आलं होतं की दिस इज अ पार्ट ऑफ द फ्रेंड. म्हणजेच हे दोन अंक आले तर ऍडिशन इज द 10. हे दोन अंक आले बघा, हे दोन अंक आले तर ऍडिशन इज द 20. हे दोन अंक आले तर ऍडिशन इज द 30. असं हे वाढत राहणार आहे. मग तुम्ही म्हणाल पुन्हा परत हा आणि हा एकत्र आला तर काय? 20 असणार आहे. आणि पुन्हा परत हा आणि हा आणि हा आला तर काय असणार आहे? 30 होणार आहे. म्हणजे कुठला तरी बेस नंबर, इकडे लक्ष द्या, बेस नंबर हे अंक रिप्रेझेंट करतात. लक्षात येतं तुम्हाला? कुठले तरी अंक, या सायक्लिसिटी मधले अंक कुठल्या तरी अंकाला रिप्रेझेंट करतात. म्हणून हा पार्ट खूप वेळ अभ्यासण्याचा आहे. लोकांनी, म्हणजे आपल्याला कमीत कमी एखाद 2 दिवस अभ्यास करायचा आहे. लोकांनी अर्ध आयुष्य खर्च केलं याच्यावर. अर्धे आयुष्य खर्च केले. म्हणजे काहींनी स्वतःचं अर्ध आयुष्य खर्च केलं, म्हणजे किती अभ्यास केला असेल नंबर सायक्लिसिटीवर. तर म्हणून याच्या मागे आपल्याला थोडासा एक ऍडिशन अप्रोच आपला डेव्हलप होतो. मेंटल अरिथमेटिक होतं. आणि म्हणून आपण असं बघितलं, काल आपण एक कॅल्क्युलेशन पण बघितले होते की आन्सर इज द 70. आपल्याला 70 होतो, आणि म्हणून आपण एक डिटेलिंग केलं. 40, 20, आणि हा 10, आणि म्हणून हा 60 झाला, आणि हा 10 इज द 70. म्हणून आपण इथं बघितलं की हा 3 आणि हा 400 झाला. इथं 400 झाला. हा 10 आणि हा 10 20 झाला. आणि पुन्हा परत हे 5 म्हणजे हे 30 झाला. आणि म्हणून 430. छानपैकी डिटेलिंग पण आपण करू शकतो. ते काल आपण बघितलं. मला वाटतं बघितलं असेल हे. आणि पुढे जाऊया. पुन्हा परत सोपं व्हायला लागतं, कॅल्क्युलेशन सोपे व्हायला लागतात. 50 आणि 10, 60. फक्त एक विचार केला, स्कॅनिंग केलं, स्कॅनिंग सिस्टमने गेलो की उत्तरं दिसायला लागतात. आता सध्या नंबर सायक्लिसिटी मधले नंबर आहेत. म्हणजे परत क्लिअर करतो, कारण हा कुठंतरी एकमेकाला पूरक नंबर येते. नंबर सायक्लिसिटी मधले नंबर येते. आणि नंबर सायक्लिसिटी मधले नंबर कोणाला रिप्रेझेंट करतात? हे दोघं नंबर रिप्रेझेंट करतात, 60ला रिप्रेझेंट करतात. आणि म्हणून आपल्याला हे जस्ट एक कसं प्रॅक्टिस करायची ते पण दाखवलं पुढे. ओके. ओके. हे पण आपण करू शकतो. हे केलं होतं का? कोणीतरी सांगेल का मला? कॉल केले होते का? हो प्लीज प्लीज. हा. हो हो सर. येस सर. केले होते. ठीक आहे, पुढे जाऊया. केलेले आहेत. हा, चला पुढे. होमवर्क दिलं. ओके. आता इथं इकडे हे समजून घ्या प्लीज, इकडे लक्ष द्या. नंबर सायक्लिसिटीमध्ये आपण बेस नंबर बघितले होते की होलनेस 10चे फ्रेंड्स आपण बघितले होते. म्हणून आपण 10ला, प्लीज इकडे लक्ष द्या, 10ला आपण रिप्रेझेंट केले की 1 आणि 9 हे फ्रेंड्स आहेत. मग तुम्ही म्हणाल 2 आणि 8 पण आहे. काय काळजी नका करू, पुढचा पार्ट येतो. म्हणून जेवढे 1चे, म्हणजे जर 100 असेल, प्लीज इकडे लक्ष द्या, 100 असेल तर 1 आणि 99, प्लीज इकडे लक्ष द्या, 99 हा त्याचा फ्रेंड आहे.
इकडे लक्ष द्या. मग जर 11 असेल तर 89 हा त्याचा फ्रेंड आहे. मग जर आपण म्हटलं 61 असेल त्याचा फ्रेंड 39 आहे. दिस इज अ होलनेस. हे होलनेसचा हा एक चार्ट आहे. शांततेत हा समजून घेण्याचा पार्ट आहे. कारण कदाचित बाय मिस्टेकली एखादा टायपिंग मध्ये मिस्टेक झाला असेल, तो तो पार्ट वेगळा आहे. हा म्हणजे आजच आत्ताच सांगून ठेवतो, कारण इट इज मेड बाय अस, म्हणजे आपण टायपिंग करून हा तयार करत असतो. म्हणून एखादा बाय मिस्टेकली झाला असेल म्हणून हे काय झालं असं नका समजू. बट कुठल्याही पोझिशनला तुम्ही गेलात, त्या नंबरच्या होलनेससाठी ही जोडी आहे. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. हा 41 आणि 19, दिस इज अ 60. कारण 50 आणि 10, इट इज अ 60. म्हणून कुठल्याही नंबरला तुम्ही गेलात तर हे नंबर सायक्लिसिटी मधले नंबर आहेत. आणि मग इथं आपल्याला नेमका अभ्यास काय करायचा तो आपण सबमिशन समजून घेऊ पुढचा, प्लीज. म्हणजे हा सर्व वन रोल आपण घेतला. आता इथं इथं लक्ष द्या सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण या अंकाकडे गेलो आणि या अंकाकडे बघितलं की 70 आणि 10 80, म्हणजे हा पण नंबर सायक्लिसिटी मधला नंबर आहे. पुढच्या पुढच्या पोझिशनच्या नंबर्स आहेत. आणि म्हणून कुठल्याही अंकावर जर आपण गेलो, हे बघा 30 आणि 10 40, असा प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं. इकडे बघूया. 90 आणि 10 100, म्हणजे 60 आणि 30 90, आणि 2 आणि 8 इज द 10 इज द 100. म्हणून आपण पुढच्या नंबर बघून घेऊ पुन्हा परत. पुढचा बघून घेऊ पुन्हा. बघा, पुढचा बघूया. फोरचा बघितला की कुठेही बघूया एक लोकेशन आपण ट्रॅप करू. प्लीज इकडे बघूया. इकडे बघूया. हे बघा, 80 अँड 10, 30 आणि 50 80, आणि 4 आणि 6 इज द 10, मीन्स होल नंबर किंवा बेस नंबर इज द 90. आपण इकडे बघूया. 90 आणि 10 100, म्हणजे एवढे नंबर्स आपल्याला मिळतात. आणि या सर्वांचा उद्देश काय आहे की अशा नंबर्स आपल्या नजरेसमोरून जातात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की हे बघा, वैदिक मॅथ शिकायचं ना, वैदिक मॅथ काय म्हणतात की जर स्कॅनिंग फिरवली, म्हणजे ॲज अ आपल्याला ट्युटर बनवायचं आहे, ॲज अ टीचर बनायचंय आपण, ठीक आहे आपण सेंचुरी नाही मारणार. आपल्याला त्या लेवलला आपल्याला वेळ किती असेल मला माहित नाही. पण मुलांना आपण, प्रश्न होता की आम्ही किती फीज घ्यायची. जर मुलांची आपण 4,000 रुपये फी घेतोय, मुंबई सारख्या शहरामध्ये 6,000 रुपये फी घेतोय, नाशिक सारख्या शहरामध्ये आपण जर 2,000 रुपये फी घेतोय, आणि 2,000 साठी आपण जर त्यांना 3 महिने आपण आपल्या समोर त्यांना बसवणार आहेत, तर त्यांचा रगडा पॅटीस भेळभत्ता झाला पाहिजे मॅथमॅटिकमध्ये. की काही झालं, त्यांच्या डोक्यातून अंक असे तरळले पाहिजे, दिसलं पाहिजे त्याच्या लेखणीतून की दिस इज अ जिनियस गाईज. हा खऱ्या अर्थाने हा जिनियस आहे, असं त्याच्या शिक्षकाने सांगितलं पाहिजे, पालकांना त्याचा रिझल्ट दिसला पाहिजे. आणि ते करून घेणं आपलं काम आहे. आणि म्हणून हा आपला प्रपंच आहे. आपण जे काही शिकतोय आणि कोणाला तरी शिकवणार आहेत. लक्षात. ठीक आहे, ॲज अ टीचर म्हणून मी पण जर एवढं बोलतोय तर प्रत्येक वेळेस आपण अभ्यास नाही करत. कारण एक नको त्या वयात आपण या सगळ्या गोष्टी शिकलोय. मी पण माझ्या वयाच्या 45व्या वर्षी 40व्या वर्षी हे समजून घेण्यासाठी मी प्रयत्न केला. ठीक आहे, जरी माझं एक मॅथ चांगलं होतं, मी आउट ऑफ मार्क्स मिळत होतो, पण मेहनत करण्याच्या वृत्तीत आपण होतो, कारण आपण मेहनत करावं लागायचो. पण आजकालचा जमाना काय, मेहनतीबरोबर स्मार्ट जमाना आहे. इकडे लक्ष द्या. स्मार्ट जमाना म्हणजे हत्यारं तुमच्या बरोबर पाहिजे. मेहनत ठीक आहे, तुम्ही रोज उठणार, 30 कुऱ्हाड घेणार, तेच लाकूड तोडणार, तेच कटाई करणार, तर प्रॉब्लेम काय माहिती का, तुमची कुऱ्हाड कुठेतरी ती खंडणार आहे, कुठेतरी तिला बोथड होणार आहे. मात्र तेव्हाच जर रोज तुमचा एक प्लान, व्हॉट व्हॉट प्लान डू चेक ऍक्ट, आम्ही इंडस्ट्रीमध्ये ही प्रिन्सिपल प्लान डू चेक ऍक्ट, म्हणजे प्लान करा, तसा करून बघा, त्याला चेक करा, आणि पुन्हा रिॲक्ट करा. हा एक इंडस्ट्रीमधला एक रूल. असे काही खूप सारे रूल्स असतात, त्याच्यातला एक छोटासा रूल सांगितला.
तसं आपल्या दैनंदिन आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या डेव्हलपमेंटमध्ये विद्यार्थ्यांना आपण असं, जर दोन विद्यार्थीत आपले, तो म्हणत असेल की मी माझ्या माझ्या जुन्या पद्धतीने हुशार खूप आहे, मेहनती खूप आहे, पण तो जुन्या स्टाईलने चालत असेल, पण त्याचबरोबर जर आज मार्केटमध्ये का मोठ्या मोठ्या फाउंडेशनमध्ये मग 3-3, 4-4 लाख भरून पालक म्हणतात नाही नाही कोटाला पाठवायचे विद्यार्थ्याला, काय दिलं जातं? कोटाला पाठवून काय दिलं जातं? तिथं काय दिलं जातं? त्याच्या भात्यामध्ये त्याला वेगवेगळे बाण दिले जातात, की अशी टेक्निक आली की अशी वापरायची, असं आलं की असं वापरायचं, असं आलं की असं वापरायचं, असं आलं की असं वापरायचं. आता तो घेणारा कसा आहे, तो भातावाला कसा, त्याचा भातात जर फाटलेला असेल तर ते देणाऱ्याने विचारे खूप बाण दिले, पण त्याचे बाणच त्याला जर कॅरी करता नाही आलं तर तो पार्ट वेगळा आहे. कारण तो भाता जो ज्याच्या पाठीवर असतो त्याची पाठ किती मजबूत आहे, तो किती कॅरी किती करतोय, हा याच्यावर सर्व रिझल्ट असतो. म्हणजे काय सर्वच IIT ला जातात, तिथं जवळजवळ कोटामध्ये 3.5-4 लाख विद्यार्थी अभ्यासाला जातात, आणि कोटामध्ये जागा किती असतात? 11,000 12,000. मग कोटामध्ये काय तुमचा आमच्या क्लासचा पण विद्यार्थी झाला पाहिजे ना. नुसते मार्क्स नाही बघितले पाहिजे, की सर्वच मुलं नुसते महाराष्ट्रातले 98, 96, 90, 90, 90. मग खरी बोंब पडते की कोण IIT ला गेलं आणि कोण नीटला डायरेक्ट तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट सीटला MBBS ला तुमचं ऍडमिशन आलं. याच्यावर कळतं खरं खरी खरं खरं टॅलेंट तिथं कळतं. नाही तर मग काय होतं, 45% घेणारा पण संदीप फाउंडेशनला जातो, आणि आपला 3 लाख भरून कुठेतरी आपण ब्रँडेड क्लासला पाठवून 98 घेतलेला, तो पण संदीप फाउंडेशनला इंजिनिअरिंगला ऍडमिशनला जातो. दोघं एकाच 45 वाला पण संदीप फाउंडेशन वाला म्हणतात 36% काय 35 वाला जर असेल तरी पैसे द्या, आम्ही त्याला ऍडमिशन देतो. असं मार्केटमध्ये झालेलं आहे. हा, म्हणून फरक एवढाच आहे की जो ओरिजिनल असतो, तो इंटरव्ह्यूला जाताना मी नेहमी म्हणत असतो, पुन्हा परत तुम्हाला रिटर्न करतो, तो मात्र म्हणत असतो मार्केटमध्ये तसं नाणं खणखणीत असतं, तो सांगतो, इतना दोगे तो मैं जॉब करूंगा, न तो मेरा बिझनेस करूंगा, मेरा ओन ऑर्गेनाइजेशन मैं बनाऊंगा, मेरा ओन प्रोडक्ट मैं तयार करूंगा. त्याला नोकरीवाला नाही, त्याला नोकरी देणाऱ्याच्या मनोवृत्तीत तो असतो. म्हणून आपल्याला ती मानसिकता असलेले खरे नाणे बनवायचे. बापरे, पुन्हा परत मी तिकडे चालला गेलो. हा, इकडे या सर्वजण पुन्हा परत प्लीज. सो इथं आलो परत, की हे सायक्लिसिटी आपल्याला थोडीशी वाढवायची आहे. मग आता मी तुम्हाला परत इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला 1 नंबरची दिली, लक्ष द्या. ही 1 नंबरची आली तुमच्याकडे, आली. हे बघा 2 नंबरची पण आली. आली की नाही, लिहून घ्या आता. आता सबमिशन आणि आता होमवर्क आहे पुढे. आता मी इथं अनकम्प्लीट ठेवली बघा, अनकम्प्लीट ठेवलेली. हा पाथ तोच असणार आहे, पण नंबरच डोळ्यासमोर गेले पाहिजे ना, हाताखालून गेले पाहिजे, म्हणून अनकम्प्लीट ठेवली. पण अजून पुन्हा परत 4ची मी कंप्लीट दिली तुम्हाला. ओके ना, 4ची कंप्लीट दिली. मग आपल्याला 5, 6, 7, 8, 9ची काहीतरी करावे लागेल. आणि पुढे तुम्ही गेलात की पुन्हा परत रिपिटेशन सुरू होतं. काही नंबर पुन्हा रिपीट होणार आहेत. म्हणून हा एक जो अर्धा कॉलम आहे, याचा उद्देश असा आहे की कुठली टेबल 50% पाठ करायचेच नसतात, अर्धेच पाठ करायचे असतात. ते त्या प्रकारच्या एका बुकमध्ये घेतले बघा आपण. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सांगितलं 6 9 जा, इकडे लक्ष द्या, 6 9 जा आणि 9 6 जा. मग काही काय म्हणतात, मला 6चा पण टेबल पाठ करायचा आहे, 9चा पण टेबल पाठ करायचा आहे. काहीच गरज नाही. 9 6 जर येत असेल तर 6 9 सेमच असतं. फक्त ते समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा एक हाफ पाठ इथं केलेला आहे, की अर्धा डोंगर कमी झालेला आहे. म्हणून त्यातल्या त्यात जे काही सायक्लिसिटी असेल, त्या सायक्लिसिटी मधला जो पुढचा पार्ट असेल, 5 6 7 8 9चा सर्वांसाठी सबमिशन लिहून ठेवा, माहिती करून ठेवा. जेव्हा जसं 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 जमेल तसं तसं तुमचं एक स्वतःचं मुलांना वैदिक मॅथचं शिकवताना, कारण तुम्ही ॲज अ लेव्हल वाईज मी तुम्हाला टीचर म्हणून ट्रेन करतोय, तर मुलांना मुलांना हे सेपरेट नोटबुकमध्ये करूनच घ्यायचं आणि करायलाच लावायचं, तेवढा वेळ द्यायलाच लावायचा. काही फरक पडत नाही. पुढे लेट जाऊ, मुलांना म्हणतात नाही नाही झालंच टीचर येतं आम्हाला, माहिती मला मुलं कसं, नाही नाही टीचर येतं मला ते, येतं ना. चल लिही, 98चा टेबल लिही. 17 सेकंदामध्ये दी, 15 सेकंदामध्ये, नाही 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 आता नाही, हा नाही येत. मग नाही येत ना, मग कर पहिले तिकडे प्रॅक्टिस. अप्रोच तयार झाला पाहिजे. म्हणजे अप्रोच तयार झाला तर मग रिझल्ट यायला लागतो. ओके, जसे सांगितले.
सो तुम्हाला सबमिशन समजलं. आता त्याच्यावर अजून काही कॅल्क्युलेशन आहेत का ते आपण समजून घेऊ. म्हणजे आजचा आपल्याला क्लास एंडिंगकडे जाता येईल. प्लीज इकडे लक्ष द्या. ओके, इथं तर हा क्लास इथं प्रॅक्टिससाठी मुद्दाम टाकला होता की आपण चार्ट चांगलाय बनवू. माहिती. काही कोणाला काही बोलायचं होतं का? पाणी पिण्यासाठी चांगलंय तो नको. अं, गौरीताई, मंजुषा हिरेताई, हा, वेदांतला रागवतायत का साहेबांना? हा, नंतर रागवा. ओके, इकडे लक्ष द्या. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. हा, इकडे लक्ष द्या. आणि मग हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. जर ती सायक्लिसिटी कंप्लीट झाली असेल तर जस्ट आपण बघितलं की आन्सर आपल्याला 100 दिसायला लागतं. 100 दिसायला लागतं. 100 दिसायला लागतं. याच्याकडे बघितलं की आपल्याला 100 दिसायला लागतं. 100 दिसायला लागतं. आपण याच्याकडे बघितलं की आपल्याला आन्सर इज द 80 दिसायला लागतं. आपण याच्याकडे बघितलं की आन्सर इज द 60 दिसायला लागतं. आपण याच्याकडे बघितलं की आन्सर इज अ 90 दिसायला लागतं. आपल्याला डायरेक्ट स्कॅनिंग सिस्टम झाली पाहिजे. आपल्याला डायरेक्ट स्कॅनिंग सिस्टम झाली पाहिजे. स्कॅनिंग सिस्टम झाली पाहिजे. उद्देश हा आहे या प्रॅक्टिसचा. क्लिअर अंडरस्टँड सर्वांना? खरे सर्व नंबर आपल्याला दैनंदिन, आपल्या दैनंदिन मॅथमॅटिकमध्ये अशा पद्धतीने रिप्रेझेंट होणार आहेत. आणि अशा पद्धतीने मग खरा वैदिक मॅथमॅटिक्सचा आपला म्हणतो ना रिटर्न आपल्याला. कारण ह्या पद्धतीने जर मुलं डेव्हलप झाले तर खऱ्या अर्थाने त्यांना फायदा होतो. हेच सांगायचं, बाकी काही. पुढे जाऊया आपण. ओके, पुढे जातो. तर तुम्हाला सबमिशन काय दिलं मी? नंबर सायक्लिसिटी. ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. एक थोडंसं ही कन्सेप्ट नवीन आहे. पुन्हा परत आपण रिपीट करू. आता इकडे लक्ष द्या फक्त सर्वजण. आता एक आपण असं एक बाय द डिफिशियन्सी बाय डिफिशियन्सी आपण असं बघतोय. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफिशियन्सी? की एक कुठला तरी बेस नंबर आहे. प्लीज इकडे लक्ष द्या. बेस नंबर आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं समजून घेऊ आपण की होलनेस जो नंबर असतो ना, जो होलनेस बघितला आपण, 10 इज द होलनेस, 20 इज द होलनेस, 30 इज द होलनेस, असं आपण बघितला. आपण ते सर्व त्यांचे सायक्लिसिटीमध्ये पण बघितले. पण माझ्यासमोर 37 आला. 37 आला. आणि मग मला सांगता आला पाहिजे की हा क्लोज टू कोणाच्या आहे? 40च्या क्लोज आहे. लक्ष द्या, 40च्या क्लोज आहे. आणि या दोघांमधलं जे काही डिफरन्स आहे, किंवा या आपण म्हणू ना की सबस्ट्रॅक्शन अप्रोच आपला डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा अर्थ असा होतो 40 -37 ओके ना. हे आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणून एक अप्रोच सेट करायचा आपल्याला, व्हिज्युअलाइज अप्रोच, की आन्सर इज द 3. म्हणून या दोघांमधला बिलो किती येतो? 3 ने. सांगायचा अर्थ असा आहे. रिलेशन ऑफ डिजिट आपल्याला शिकायचं आहे. पुन्हा परत 96ला गेलो आपण, की क्लोज टू कोणाचा आहे? तो 100चा आहे. लक्ष द्या, क्लोज टू कोणाचा? 100चा आहे. आणि त्या म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 4चं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला मला. हा 68 क्लोज टू कोणाचा आहे? 70चा आहे. आणि दोघांमध्ये अंतर किती? 2च आहे. 2च आहे. सोपं आहे तुम्हाला. तुम्ही असं म्हणत होता ते सर्वात सोपं आहे. 80, 75ला क्लोज काय? 80. आणि दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? 5च आहे. ओके ना. असं म्हणजे बाय द डिफिशियन्सी दोघांमधला डिफरंट काय, दोघांमधलं अंतर काय ते हे लिहून घ्या वाटलं तर तुम्हाला. म्हणजे मग आपल्याला पुन्हा परत याच्यावरचे काही कॅल्क्युलेशन शिकायचे. ओके, असा हा फ्लो आहे. बुकमध्ये सर्व फ्लो दिलेला आहे. आणि मग क्लिअरिटी होते की सर्व कुठलाही अंक समोर आला की मुलांना सर्व पद्धतीचा ऍडिशन अप्रोच तसा स्ट्रॉंग होतो या प्रॅक्टिसमधून. बाकी काही नाही. सर्वजण शेवटपर्यंत थांबतील मी असं विचार करतो. अजून एक 1-2 मिनिटं बोलायचं मला शेवटी. शेवटपर्यंत थांबतील सर्वजण असं, कारण सध्या सुट्टीचेच दिवस आहेत. आज पाऊस पाऊस आला नाही. तसं बुमरॅम खूप होतं की आज खूप प्रचंड मोठं. पण काल 1:30 वाजता रात्री पाऊस आला. त्याच्यामुळे नाशिकमध्ये आज दिवसभर मेंटेन वातावरण राहिलं. रात्री 1:30 वाजता मात्र जोरात आला होता. ओके, तर थांबूया.
म्हणजे म्हणजे जाऊया पुढे. लिहून यस सर. हा लिहून घ्या, काय प्रॉब्लेम. लिहितोय सर, थांब. ओके ओके ओके. तसं काय कधी कधी काय करायचं ना, स्क्रीनशॉट पण काढून घेता येतो. ठीक आहे ना. ओके. झालं सर. ओके. सो पुढच्या पेजला जातो प्लीज एव्हरीवन. ओके ना. एक दोन समजून घेतलं तरी असं काही नाही, एक जस्ट. ओके. ओके. ओके प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. ओके. आता आपण काय समजून घेतलं तर इकडे लक्ष द्या. आपण डिफिशियन्सी बघ समजून घेतली होती, आणि त्या डिफिशियन्सीच्या प्रिन्सिपलप्रमाणे मला कलर घेऊ द्या पहिले. डिफिशियन्सीच्या डिफिशियन्सी प्रिन्सिपलनुसार आपल्याला हे ॲडिशन सॉल्व्ह करायचे, तिकडे लक्ष द्या सर्वजण. म्हणजेच आपल्याला याचा बेस काय समजून घ्यायचा, प्लीज इकडे लक्ष द्या. याचा बेस काय 50 आहे. याचा बेस 50 आहे. याचा बेस काय आपल्याला 30 आहे. याची डिफिशियन्सी काय आहे? याची डिफिशियन्सी 2 आहे, आणि म्हणून हा इथं -2 करतो. याची डिफिशियन्सी काय 5 आहे, म्हणून हा इथं -5 करतो, आणि म्हणून आपल्याला यांचा आन्सर दिसतं 32. आपल्याला याचा आन्सर दिसतं 54. हे कसं झालं लक्ष द्या, की जर डिटेलिंग केलं आपण, तर याला आपण 40 + 6 - 2, आणि म्हणून हा काय झाला 48 + 4 इज इक्वल टू, सॉरी बंटी. सॉरी सॉरी, एक जस्ट मिनिट, मी बोलताना बोलत्याच पद्धतीने लिहिलं, सॉरी. 50 + 6 - 2 इज इक्वल टू, पुन्हा परत 50 + 4 इज इक्वल टू 54. 54. ओके, डिटेलिंग मध्ये सांगितलं. हा अप्रोच आहे. एक सुरुवातीला मुलांना हे शिकवावंच लागतं. डिटेलिंग केलं, फक्त माईक बंद ठेवा प्लीज, कोणीतरी सर्वजण प्लीज. हे शिकवावं लागतं, आणि एकदा मुलांना डिटेलिंग आलं की नंतर त्यांना नजरेला डायरेक्ट उत्तरं दिसले पाहिजे. हा हा उद्देश आहे आपला सर्वांचा. ओके. मग याचं पण आपण तसंच लिहू शकतो, डिटेलिंग करायचं म्हटलं तर. ओके ना, म्हणजे डिफिशियन्सी लक्षात आली की. ओके, क्लिअर. पुढे जाऊया. कुणीतरी सांगेल मला. हो सर. ओके. आता हे सर्व इथं डिटेल्समध्ये लिहिलेलं आहे. प्लीज आपण एक कॅल्क्युलेशन पुन्हा परत बघू, की 38 + 5, आणि म्हणून 38ला आपण 40 आपण राऊंड फिगर केला, आणि या दोघांचं आपण बघितलं की -2 + 5, म्हणून 40 + 3, आन्सर इज द 43. ओके, 43. पुन्हा परत आपण
38ला असं पण करू शकतो. त्याने असं पण सांगितलं की दोघं पद्धतीने करू शकतो. आपण याला बेस केला समजा, याला बेस केला की याची डिफिशियन्सी किती आहे, 5 आहे. -5, -5 म्हणजे -5 इथं झाला आणि याला 10 केला आपण, 10 केला याला, तर सेमच उत्तर आहे ना, ते इथं सोडून दाखवलेलं आहे. आन्सर इज द 43. फक्त डिटेलिंग कसं करतो, कारण वे ऑफ द थिंकिंग आहे. प्रत्येक मुलाला असंच दिसेल असं नाहीये. प्रत्येक मुलगा मेंटल अरिथमेटिकचा वे वेगवेगळा असू शकतो, त्याची पद्धत वेगवेगळी व्हिज्युअलायझेशनची असू शकते. म्हणून मुलगा या वेने पण विचार करू शकतो, या वेने पण विचार करू शकतो. नो प्रॉब्लेम. कारण प्रत्येकाला अंक हलताना वेगवेगळ्या पद्धतीने दिसू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही. आपापल्या पद्धती आपण सेट करू शकतो. ओके ना. एक जस्ट एखादं कॅल्क्युलेशन लिहून घ्या, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल, बाकी काही नाही. वे ऑफ द थिंकिंग, आपण वे ऑफ द थिंकिंग शिकवतोय मुलांना. मग बाकीचं आपोआप त्यांचं लॉजिक डेव्हलप होतं, बाकी काही नाही वैदिक मॅथमॅटिक्समध्ये. एखादं लिहून झालं असेल तर पुढे जाऊया प्लीज. विचार सर, एक सातत्यात. विचारू? हा. एक विचारू का? हा, बोला ना. फो हे आता ते दाखवतायत ना तुम्ही स्क्रीनवर, 40 - 2 + 5, ते कसं केलंय सर एक मिनिट, तुम्ही? मला आवाज मोठा करून घेऊ द्या, थांबा. आवाज मोठा करून घेतला आणि मी प्रज्ञाताईंनी काहीतरी विचारलं. पुन्हा परत मी इथं जाईल. प्रज्ञाताई सांगा, आता तुम्ही काहीतरी सांगत होत्या. हम्म, हम्म, स्क्रीन हम्म. आता फर्स्ट वाला 38 + 5 खाली 40 - 2 + 5, ते कसं आलंय सर म्हणजे? हे बघा, आपण काय केलं ताई, 38 + 5 करायचं आपल्याला. आपण काय केलं, हो. याला याला राऊंड फिगर केला, 10 केला याला आपण, याला राऊंड फिगर 10 अच्छा. केला. म्हणून याची ओके. डिफिशियन्सी काय आली, 5 आली ना. 5 आणि 10, हो हो. 10 मधलं अंतर काय केलं, 5. म्हणून हा 5 मायनस आपण याच्यातून केला. ओके. अच्छा. हा, म्हणून हा हम्म 33, हम्म म्हणून हा 33 आला. ओके. हा 33 झाला हम्म आणि हा 10 ॲज इट इज इथं आला. ओके. हम्म. आपण ओके. याला 10 हो. कन्सिडर, होलनेस कडे घेऊन जायचा. कुठला तरी एक होलनेस करायचा, होल म्हणजे होलनेस मध्ये बेस व्हॅल्यू कडे घेऊन जायचा. आणि त्याच्यातलं म्हणजे हा हम्म सबस्ट्रॅक्शन अप्रोच आहे. तुम्हाला एखादा अंक मायनस मायनस करायचा असतो ना, तर ते काल पण आपण एक कॅल्क्युलेशन आपला काहीतरी हम्म होतो वरती, तो एक आपला एक अप्रोच आहे की होलनेस कडे घेऊन जायचा. होलनेस कडे गेलं की मग आपल्याला ते सोपं वाटायला लागतं. तो एक अप्रोच आहे. एकदा अप्रोच डेव्हलप झाला की मुलांना ते, हा. आणि हे असं का तुम्ही म्हणतायत, मग ते रेग्युलर ट्रॅडिशनल मेथड आहेच की. मग आहेच की. ट्रॅडिशनल मेथड काय, रोजची 30 कुऱ्हाड घ्या, तेच झाड आहेत, तेच कटिंग, मेहनत करत राहा, नो प्रॉब्लेम. बट जर तुम्हाला सबस्टिट्यूट मेथड असतील, तर यू कॅन, थिंकिंग ॲबिलिटी, तुमचा जो काही अप्रोच आहे, लर्निंग अप्रोच आहे, तो लर्निंग अप्रोच किंवा तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमचं आयक्यू इंडेक्स जो काय असेल त्याला शार्पनेस करण्यासाठी तुम्हाला डिफरंट डिफरंट वेज, डिफरंट डिफरंट टेक्निक्स, डिफरंट डिफरंट तुमच्याकडे थिंकिंग पॅटर्न हे तुमच्याकडे अवेलेबल असले पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण वैदिक मॅथमॅटिक्स शिकतोय. नाही तर मग हायच रेग्युलर आपल्या पद्धतीने जे काय करतोय. लक्षात आहे तुम्हाला काय म्हणा, वेगळं आहे म्हणूनच शिकतोय. आणि वेगळं आहे हम्म म्हणूनच जगाभरात वैदिक मॅथमॅटिक्सच्या ट्रेनरची डिमांड आहे. ज्याची फ्लुएंट कमांड चांगली असेल, ज्याला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याची लँग्वेज पोहोचवता येत असेल, आणि तुमच्याकडे जर हे नॉलेज असेल, तर डेफिनेटली पीपल आर वॉन्ट टू, लोकांना गरज आहे. इंटरनॅशनल लेवलला गरज आहे. लोक इंटरनॅशनल लेवलला डिमांड करतात. पण आता आपण जगाच्या टोकावर कसं पोहोचतो, आपण आपलं मार्केटिंग कसं करतो, आपण आपल्याला प्रेझेंट कसं करतो लोकांसमोर, त्याच्यावर हे सर्व आहे. पण लोकांना डिमांड आहे, गुड पीपल, गुड टेक्निक किंवा गुड प्रेझेंटर्स किंवा गुड टेक्निक शिकवणाऱ्या लोकांची डिमांड आहे. हे डेफिनेटली. परत पुढच्या पानावर जाऊ आपण, आपलं काय बाकी का बघून घेऊ, म्हणजे आपल्याला बाकीचं बोलता येईल अजून. ओके. तो आता इथपर्यंत आपण आलो.
मग ही टेक्निक आपण समजू बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन. आता बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन, जसं आपण आता इतक्यात जे डिफिशियन्सी बघितलं, तोच तोच पार्ट आहे, पण इकडे जस्ट तुम्हाला सांगतो मी, तोच पार्ट आहे, पण इथं थोडासा अजून एक पार्ट असा आहे, प्लीज इकडे लक्ष द्या, की बाय द सबट्रॅक्शन वन आणि बाय द ॲडिशन वन म्हणजे काय. काय आता इथं आला, हा 9 आला, आणि 9 आला की आपल्याला लगेच लक्षात येतं की हा 10 होणार आहे, नो डाऊट. पण इथं -1 करावा लागेल. म्हणजे एका साईडला -1 करायचा आणि एका साईडला +1 करायचा, हा होलनेसचाच पार्ट आहे. पण वेदिक मॅथमॅटिकमध्ये याला बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर असे नंबर खूप येणार तुमच्या दैनंदिन याच्यामध्ये. म्हणून आपण या 38ला आपण 37 केला, आणि याला नाही. हा थिंकिंग अप्रोच आहे बरं का, परत क्लिअर करतो, हा थिंकिंग अप्रोच आहे, मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच आहे. मुलांना एकदा सवय झाली की मुलं डायरेक्ट उत्तर डायरेक्ट टक टक, मुलं इतकं फास्ट करतात की तिथे म्हणतात टीचर अजून आम्हाला सांगा पटापट कॅल्क्युलेशन, आणि डायरेक्ट उत्तर दिसतो. सो बाय बाय द ॲडिशन आणि बाय द सबट्रॅक्शन, त्याच्या तिथून आपण उद्या सुरुवात करू. आणि कदाचित उद्या आपण ॲडिशन अप्रोच आपण संपून टाकू उद्या. उद्या मग ॲडिशन अप्रोच संपला की लगेच परवा आपण ॲडिशन पद्धतीने टेबल बनवायला शिकू. 99 पर्यंतचे टेबल ॲडिशन अप्रोचने. म्हणजे 2 दिवसात आपला ॲडिशन अप्रोच समजेल. स्टार्ट होईल आपला मल्टिप्लिकेशन अप्रोच, आणि पुढच्या 2 दिवसात ठरलेल्या वेळाप्रमाणे संपून जाईल, काय काळजी नका करू तुम्ही. ओके. एक सूचना होती. अ, मला माहीत नाही नवीन जुन्या ताई किती हजर आहेत आणि किती नाही, कारण कॅमेरे बंद असले की मला कळत पण नाही कोण हजर आहे की नाही आहे. ज्यांचे कॅमेरे हजर असतात ते पहिल्या पेजवर मला दिसतात, त्याच्यामुळे बाकीच्यांची हजेरी मला कळत पण नाही. समजा सर्वांचे 100 जणांचे जरी असले तरी मला पहिलं पेज सोडलं तर दुसरं दिसत नाही, कारण दुसऱ्या पेजवर सर्वांचेच बंद आहेत, तिसऱ्या पेजवर सर्वांचेच बंद आहेत. ओके, नो डाऊट, काही हरकत नाही. पण जरी चालू राहिले असते तरी मला जावं लागलं असतं तिकडे. मुंबईच्या जेवढ्या ताई आहेत, परत एकदा क्लिअर करतो, माझ्या समोर कोण कोण दिसतंय मी नाव देऊन घेऊन सांगतो. लक्ष द्या, पहिले क्लिअर करतो. माहेश्वरी ताई, त्याच्यानंतर मला जाधव सर दिसत आहेत, त्याच्यानंतर मला मुंबईच्या ताईंमध्ये मला आता या देशमुख ताई कुठल्या, आता नवीन ताईंचे मला ॲड्रेस माहीत नाही, त्याच्यावर माहीत नाही. प्राजक्त ताईंनी नाव देऊन ठेवले पण ते नागपूरहून काही येणार नाही. ओके ना, 30 तारखेला. त्याच्यानंतर रुचिता भोसले ताई, मला वाटलं कुठल्या आहेत मला माहीत नाही. आता जर अजून अजून त्यांचं अजून मला जास्त ओळख नाही झाली ना. त्या नाशिक सर, नाशिक. नाशिक. त्याच्यानंतर पूजा बी ताई कुठल्या आहेत मला माहीत नाही. त्यानंतर पूजा बी ताई कुठल्या आहेत तुम्ही? पूजा बी मला तेवढं दिसतंय. ठीक आहे. बोलठाण सर, हां, नांदगाव. ओके. त्याच्यानंतर ज्या कोणी ताई मुंबईच्या ताई आहेत, परत क्लिअर करतो. मी नाव माझ्यासमोर, कॅमेरे बंद आहेत का ऑन आहेत तरी पण मी प्रयत्न करतो आठवण्याचा. सोनाली शेळके ताई आहेत, रूपा बोरुडे ताई आहेत, रुपाली बोरुडे, रुपाली राणे, या 3 ताई झाल्या. त्याच्यानंतर प्रियंका धनवटे ताई आहेत, धनश्री पाटील ताई आहेत, त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुनीता नागरगोजे ताई आहेत, आणि अजून 1-2 ताईंचं कोणाचे नावं मला आठवत नाही, किंवा आता माहेश्वरी ताई आहेत, राणी ताई आहेत, जाधव सर आहेत. अजून असे आपल्या कमीत कमी 10-12 टीचर. त्याच्यानंतर स्वाती गवळी ताई आहेत इथं पनवेलला. त्याच्यानंतर पालघरला कल्पना एरापले ताई आहेत. त्याच्यानंतर कल्पना एरापले ताईंच्या कोणीतरी मैत्रीण आता जॉईन झालेल्या आहेत, त्या दोघं मुंबईच्या असतील, मला माहित नाही आता त्या क्लासमध्ये आहेत की नाही, माहित नाही मला. म्हणून असे 12-13 जण मुंबईच्या लोकेशनच्या आहेत. एक अट आहे फक्त, इकडे लक्षात आहे का तुम्हाला सांगतोय. पाणी पावसाचे दिवस आहेत, लोकांना खूप लांबून यायचंय, सध्या ट्रेनिंग मुंबईमध्ये आहे. आणि म्हणून माझी प्रायोरिटी असेल, पहिली प्रायोरिटी, तुम्हाला अजिबात जमणारच नसेल, खरोखर जमणार नसेल, तर जाऊ नका त्या दिवशी. बट एक ट्राय करा. जर तुम्हाला माहीत नाही मला काय होणार आहे पुढचं फ्युचरचं मला माहीत नाही, पण जस्ट मुंबईमध्ये एक दिवस आपण कुठेतरी ट्रिपला जातो, तसं कुठेतरी तुम्हाला तुम्हाला मुलुंड, मला माहित नाही ते मुलुंड कसं आहे. मला वाटतं मी आताच जस्ट थोड्यापूर्वी तुम्हाला क्लासला अटेंड करण्यापूर्वी बघितला होता की
पवईला आम्ही गेलो होतो, IIT पवईला. तो मार्ग सरळ मला वाटतं आम्ही धनश्री पाटील ताईंकडे गेलो होतो, तर तो सरळ मला वाटतं तिकडे मुलुंडला कुठेतरी तो, मला असा तो वे आठवत होता म्हणून मला आठवतं. मी आणि रुपाली मॅडम त्यांच्या घरी गेलो होतो, तो रस्ता मला आठवत होता. पवई मार्गे, पवई IIT मार्गे तो तिकडे दिसत होता. नाही तर घाटकोपरला उतरायचं आणि घाटकोपरहून मला वाटतं मेट्रो आहे, मेट्रो पण मला वाटतं मुलुंडला जात असेल. जेवढं मला माहिती तेवढं आपण नंतर ठरवू. म्हणून पहिली प्रायोरिटी आहे, मला उद्याच्या उद्या सर्वात ताईंनी ज्यांना शक्य आहे, ज्यांना अजिबात शक्य नाही, तुमचा रोल्स किंवा तुमचा जॉब असेल आणि तुम्हाला अजिबात ते काम करायला इंटरेस्ट नसेल, की बाबा मला माझ्या जॉबला मला अजिबात ते काही शक्य नाही होणार, तर विनाकारण सीट रिझर्व करू नका. पण आपल्याला 20चा, मी पुन्हा परत त्यांना आज समजून पुन्हा परत त्यांच्या मागे लागलो. पहिले त्यांच्या अटी शर्ती होत्या, मग पुन्हा परत त्याने अच्छे ही होने चाहिए, अच्छा ही क्वालिफिकेशन होना चाहिए, अच्छा ही उनको फ्लुएंटली इंग्लिश होने चाहिए. असं एक 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 त्यांना पण माहित नव्हतं ना, कारण ते पण पहिल्यांदाच करतायत त्या संस्थेबरोबर काम. BIS, BIS संस्था काय आहे? अं, त्याचं मला नाव नाही सांगता येणार, पण ब्युरोस्टिक काहीतरी आहे बाबा. काय आहे ते कोणी बघितलं का? कोणी बघितलं का? व्हॉट इज द नाही तर आपण सर्वजण मिळून नेटवर्क कॉमन जाऊ. चला, मीच तुम्हाला सांगतो, परत एकदा सांगतो. हे बघा, काय संस्था, हम्म, पण ते स्टँडर्ड चेक करणारी संस्था आहे, मला एवढं माहिती आहे. जेव्हा हे जे BIS लॅब असतात ना, भलतंच काहीतरी आलं. हा, BIS ला विद्यार्थ्यांपर्यंत आलं का? जनरल स्कूल काय? काय, ठीक आहे, भलतंच काहीतरी आलं. कोण सांगेल का मला? BIS BIS. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. हा, ओके. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ओके ना. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे काय? तर ही एक संस्था आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. ही गव्हर्नमेंटची एक संस्था आहे. त्यांना त्यांचं नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जायचंय स्कूल लेवलला, की मुलांना पण सायंटिफिक बेस त्याचा डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जसं त्यांनी पहिले मुंबईमध्ये होते, त्यांना सांगितलं की आपल्याला आपल्याला नाशिकमध्ये मोठा क्राऊड आहे, तर नाशिक पण त्यांनी घेतलंय. मला वाटतं पालघर आहे, सिंधुदुर्ग आहे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रात आपण आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या ताईंना सामावून घेण्याचा. आणि एक त्यांचा जो रिटर्न आपल्याला महत्वाचा आहे, की आपल्याला जर संधी मिळाली कुठं शिकवायला जायची, तर आपल्याला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, आपल्याला 2 पैसे त्याचा फायदा झाला पाहिजे. हा पुढचा गोल आहे आपला. पण आत्ता सत्ता गोल आहे, की जे काही स्टँडर्ड आहे, जे काही नॉलेज आहे, XYZ, आपल्याला पण कळेल की अशा काहीतरी संस्था असतात. इंडस्ट्रीमध्ये काम करताना आमच्या ह्या सर्व गोष्टी, कदाचित ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, मला हे नाव माझ्या तोंडात येत नव्हतं. पण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड काय, स्टँडर्ड आमच्याकडे आमच्याकडे ऑडिट करतात. आमच्याकडे TS असतं, आमच्याकडे ISO असतं, आमच्याकडे ISI मार्क असतो. म्हणजे प्रत्येक मार्किंग जे काही प्रॉडक्टला असतात मॅन्युफॅक्चरिंगला किंवा वेगवेगळ्या प्रॉडक्टला काय स्टँडर्ड आहेत. हा, तुम्ही पण ताई, तुम्ही पण. हा, कोकणातल्या ताई, हा, ते म्हणतात माझं माझं नाव नाही. हा, तुम्ही पण, तुम्हाला पण, हा, काय काळजी नका. तुरा नसला तरी आपण लागल्यास त्या दिवशी कुठली तरी तुरा